हॅलो. आपण आज एका व्हर्बची चर्चा करणार आहोत. एकाच तुम्हाला प्रश्न पडला असेल की सर एक व्हर्ब अख्खा व्हिडिओचा विषय होऊ शकतं का? तर यस, निश्चित होऊ शकतं. कारण हे जे व्हर्ब आहे ते इंग्रजीमध्ये माझ्या मते सर्वात जास्त वेळा वापरलं जाणारं व्हर्ब आहे. तर ते व्हर्ब कोणतं आहे? तर ते व्हर्ब आहे बी. आता हे जे बी व्हर्ब आहे हे तुम्ही वेगवेगळ्या प्रकारे ऐकलेलं आहे. फॉर एक्झाम्पल, बहुतांश वेळा तुम्ही ऐकलेलं आहे टू बी चे रूपे असा शब्द बऱ्याचदा तुम्ही ऐकता. हेल्पिंग व्हर्ब म्हणून वापरतो वगैरे असं काही काही ऐकलेलं असतं. सर ते प्रेझेंट कंटिन्युअस मध्ये वापरलं जातं. असं थोडं 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 आपण काहीतरी ऐकलेलं आहे आणि त्यामुळे बऱ्याचदा ह्याची इतकी रूपं आहेत की या व्हर्बची मनात भीती पण असते की नेमकं हे काय प्रकरण आहे, हे काय मला कळलेलं नाही बुवा. म्हणून आपण हे बी व्हर्ब सेपरेटली डिस्कस करायचा निर्णय घेतलेला आहे. तर काय बघूयात, आपण सिंपल पाहणार आहोत आपण की हे व्हर्ब इतर व्हर्ब सारखंच कसं आहे आणि ह्याची नेमकी ही अनेक रूपं जी होतात ती नेमकी काय आहेत याचा थोडासा आपण या व्हिडिओमध्ये चर्चा करणार आहोत. तर एक लक्षात घ्या, हे टू बी जे काही प्रकरण आहे ते काही फार वेगळं विशेष आहे अशातला भाग नाहीये. तर आपण व्हर्ब इन्फिनिटिव्ह स्वरूपात जेव्हा लिहितो तेव्हा बऱ्याचदा अशी लिहितो, हे एकच व्हर्ब नाही, इतर व्हर्ब सुद्धा तुम्ही बघितले असेल व्हर्बच्या लिस्टमध्ये बऱ्याचदा व्हर्ब अशी लिहिलेली दिसतात बघा. टू प्ले, टू सिंग, टू डान्स. तशाच प्रकारे हे आहे आपलं टू बी. त्यामुळे पहिला तर ते टू बी आणि बी हे काही वेगळे व्हर्ब्स नाहीयेत. बी याच इन्फिनिटिव्ह फॉर्म मध्ये लिहिलं तर आपण काय शब्द वापरतो आहोत? टू बी. सो पहिला प्रश्न तुमचा क्लिअर झाला असेल. आता दुसरा प्रश्न, हे टू बी चा नेमका अर्थ काय? आम्हाला माहिती सर प्लेचा अर्थ खेळणे, सिंगचा अर्थ गाणे, डान्सचा अर्थ नाचणे. सर बी चा अर्थ काय? तर बी चा अर्थ आहे असणे. व्हर्बची फंक्शन्स बघताना आपण अशी पाहिलेली होती की क्रिया दाखवणारा शब्द असतो आणि आणखी याच्यासोबत आपण पाहिलेलं होतं अस्तित्व दाखवणारा शब्द म्हणून सुद्धा कधी कधी व्हर्ब वापरलं जातं. इथं आपण हे जे व्हर्ब वापरतो आहोत हे अस्तित्व दाखवणारा शब्द म्हणूनच वापरतो आहोत, हे तुमच्या लक्षात येईल. मराठीमध्ये आहे, होतो, असेन, आहोत हे आहेचीच वेगवेगळी रूपं आहेत की नाही, तशाच प्रकारे इंग्रजीमध्येच बीची वेगवेगळी रूपं आहेत. असणे हेच वर्तमान काळात वेगळ्या पद्धतीने सांगतो, भूतकाळात वेगळ्या पद्धतीने सांगतो, भविष्य काळात वेगळ्या पद्धतीने सांगतो. बरं, हे फक्त इंग्रजीतच होतं असं आहे का? नाही, मराठीत पण तुम्ही बघता, मी विद्यार्थी आहे, मी विद्यार्थी होतो, मी विद्यार्थी असेन. सो बदलली ना रूपं आहेची, तसंच इंग्रजीमध्ये बदलतात. त्यामुळे वेगळं काही फार घडत नाहीये. उगीच बहु मनात आपल्या निर्माण झालेला असतो, तो आपण काढून टाकण्याचं काम या व्हिडिओमध्ये करणार आहोत. बघा आता काय घडतंय. सो ही बी जी आहेत हिची नेमकी रूपं कुठली कुठली आहेत ती समजून घेण्यासाठी आधी बघणार आहोत. दोन प्रकारे ही रूपं बदलतात. एक, काळानुसार बदल. दोन प्रकारे बदल होतात याच्या स्वरूपांमध्ये. मग काळानुसार क्रियापद कसं बदलतं, तर आता हे इतर क्रियापदांमध्ये बघूयात आधी आणि मग बी मध्ये काय होतं बघूयात. प्ले हे क्रियापद आहे. भूतकाळामध्ये आपण प्लेड करतो की नाही, बरोबर आहे. सिंग क्रियापद आहे. भूतकाळामध्ये काय करतो आपण? सॅंग. तसंच ब्रिंग क्रियापद आहे. भूतकाळात काय करतो आपण? ब्रॉट. म्हणजे इतर क्रियापदांना सुद्धा आपण काळानुसार स्वरूपात बदल करतो. या प्लेला ईडी लावला, या सिंगचा आयच्या ऐवजी आपण काय घेतला? ए घेतला, ब्रिंगचा ब्रॉट केला. म्हणजे इतर क्रियापद सुद्धा भूतकाळ बदलला की बदलू शकतात, त्यांच्या स्वरूपामध्ये बदल होतो. मग ह्याचं वेगळे पण काय आहे, तर ह्याची मजा अशी होते की ह्यांच्यामध्ये होणारे बदल अतिशय छोटे आहेत, पण ह्याच्या स्वरूपात बदल होतो तेव्हा अख्खाच्या अख्खा शब्दच बदलतोय. बघा, उदाहरणार्थ आपण प्रेझेंट मध्ये या बी ची रूपं घेतो, एम किंवा इज किंवा आर. पास्ट मध्ये बी ची आपण रूपं घेतो, वॉज किंवा वेअर. आणि फ्युचर मध्ये बी ची रूपं आपण घेतो, शाल किंवा विल. आता मग काय फरक झाला बरं? फरक सगळ्यात महत्वाचा हा एवढाच होतोय की इथं होणारा बदल हा अतिशय छोटा आहे आणि इथं बी
याचं अख्खा शब्दच नवीन येतोय, अख्खे शब्दच नवीन बदलतायत आणि त्यामुळे आपल्याला वेगळं काहीतरी घडल्यासारखं वाटतंय. पण खरं तर काहीही वेगळं घडत नाही. इतर काळांमध्ये सुद्धा काळ बदलला की रूप बदलतं, तशाच पद्धतीने इथं सुद्धा काळ बदलला की रूप बदलतं. इंग्रजीतच होतं असं नाही, मराठीत पण. आता विचार करा, मी क्रिकेट खेळतो. आता भविष्यात काय म्हणाल रे? मी क्रिकेट खेळेन. झाला की नाही स्वरूपात बदल? फक्त बदल कसा आहे? छोटा. बी मध्ये अख्खाच्या अख्खा शब्द बदलतो म्हणून काहीतरी वेगळं वाटतं. सो पहिला बदल क्लिअर झाला, काळानुसार होणारा बदल. प्रेझेंट मध्ये एम इज आर, पास्ट मध्ये वॉज वेअर, फ्युचर मध्ये शॅल विल. हा पहिला बदल. आता दुसरा बदल बघा काय होतो. बी मध्ये दुसरा बदल जो होतो तो कर्त्यानुसार होणारा बदल आहे. कर्त्यानुसार म्हणजे सब्जेक्टनुसार. सब्जेक्टनुसार म्हणजे सब्जेक्ट बदलला की स्वरूपात बदल होतो. इथं काळानुसार म्हणजे टेन्स मध्ये होणारा बदल, टेन्सनुसार होणारा बदल. बघूयात सब्जेक्ट बदलल्यानंतर नेमका बदल होतोय तरी कसा. पहा, आय हा कर्ता असेल, आपण प्रत्येक काळात बदल कसा होतोय बघणार आहोत. जस्ट अ मिनिट. बघा, प्रेझेंट टेन्स मध्ये आय फर्स्ट पर्सनचा करता सिंग्युलरचा असेल तर त्याच्या पुढं कुठला वापरतो आहेत आपण? बीचं रूप एम वापरतोय. वी असेल तर बीचं रूप आर वापरतोय. यू असेल सिंग्युलरचा तरी आर वापरतो. यू असेल प्लुरलचा तरी आर वापरतो. ही, शी, इट किंवा थर्ड पर्सनचं सिंग्युलरचं नाउन असेल तरी तर आपण वापरतो इज. आणि थर्ड पर्सन प्लुरलचा म्हणजे दे किंवा प्लुरल नाउन असेल तर आपण बीचं रूप वापरतो पुन्हा एकदा आर. सो एम, इज आणि आर कर्त्यानुसार झालेला हा बदल आहे प्रेझेंट मधला. आता पास्ट मध्ये कशा पद्धतीने होतं बघूयात आपण. पास्ट मध्ये आय वॉज, वी वेअर, यू वेअर, यू वेअर. थर्ड पर्सनचा म्हणजेच कुठला? ही, शी, इट किंवा सिंग्युलर नाउन. सिंग्युलर नाउन म्हणजे हे समजून घ्या, अमित, सुमित, प्रिया, गीता, सीता असं नाव सिंग्युलरचं एकवचनी नाम. तसं असेल तर काय येतं इथं पुन्हा वॉज आणि दे किंवा प्लुरलचं नाउन. प्लुरलच्या नाउन मध्ये काय काय येईल? प्लुरलचं नाउन दोन प्रकारे. उदाहरणार्थ माय फ्रेंड्स प्लुरलचं नाउन आहे. त्याच्यानंतर थर्ड पर्सन प्लुरलचं नाउन आहे. त्याच्यानंतर इंडियन प्लेयर्स प्लुरलचं नाउन आहे. अजून कुठलं येतं? अमित अँड गीता प्लुरल. दोघांचे स्वतंत्र नावं घेतली असली तरी अँड ह्या गोष्टीनं आपण त्यांना जोडलेलं आहे, या कंजंक्शन आपण जोडलंय आणि हे जोडलेलं असल्यामुळे एकत्रितरित्या अमित आणि सुमित हे दोन एकत्रितरित्या करते झाले. त्या प्लुरलचे दोघ जण आहेत, अनेक वचनी झाले. अशा वेळेस काय येणार आहे इथं? पुन्हा एकदा वेअर. सो वॉज कुठे येते हे समजून घ्या, वेअर कुठे येते हे समजून घ्या. आता तिसरं आणखीन एक, भविष्य काळामध्ये काय होतं. फर्स्ट पर्सन आय शाल, वी शाल, यू विल, यू विल, ही, शी, इट किंवा सिंग्युलर नाउन असेल तरी विल आणि दे किंवा प्लुरल नाउन असेल तरी पण विल. आता ही गोष्ट व्यवस्थितरित्या समजून घ्या की इथं आय आणि विल फक्त शाल आलाय, बाकी सगळीकडं बी चीच रूप आहे ती. विल 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 विल. हे क्लिअर झालं असेल माझी तुमच्याकडून अपेक्षा. आता अजून एक मजा आहे, खरं तर अलीकडं अशा प्रथा पडलेली आहे की आयच्या पुढं आणि वीच्या पुढं सुद्धा विल वापरलं जातंय.
ठीक आहे, पण तरी सुद्धा परीक्षेच्या दृष्टीनं आपल्या समोर जर शालचं ऑप्शन असेल तर आधी शालचं ऑप्शन चूज करणं, त्याचसोबत तुम्हाला डायरेक्ट सब्जेक्टिव्ह पेपर असेल आणि तुम्ही मनानं उत्तर लिहिणार असाल, कन्वर्ट करायला वगैरे सांगितलं असेल, तर आयच्या पुढे शक्यतो काय वापराल, शाल वापराल, वीच्या समोर पण शाल वापराल. पण रेग्युलर कॉन्व्हर्सेशन मध्ये किंवा इव्हन फॉर्मल कॉन्व्हर्सेशन्स मध्ये बाहेरच्या ठिकाणी पेपरमध्ये सोडून तुम्ही विल वापरू शकता. आय आणि व्हीच्या पुढे सुद्धा काही अडचण येत नाही. आता मजा बघा, तुम्ही म्हणाल सर ही एवढी रूपं आहेत, हे काय आहे, हे कशासाठी एवढं? तर हे फक्त बी सोबतच घडतं असं नाही, मराठीत पण बघा. मी आंबा खातो, माझी बहीण आंबा खाते. खातोचं काय झालं, खाते. म्हणजे कर्ता बदलल्यावर मराठीत सुद्धा क्रियापदांच्या स्वरूपात बदल होतोय की नाही? म्हणजे हे फक्त इंग्रजीतच घडतंय असं आहे का? नाही, मराठीत सुद्धा हे घडतं, फक्त आपण त्याच्याकडे व्यवस्थितरित्या पाहिलेलं नसतं. सो काळानुसार आणि कर्त्यानुसार क्रियापदांच्या स्वरूपामध्ये बदल होतो, मराठीत होतो, इंग्रजीत होतो. मग बीचं एवढं काय महत्व, बी एवढं अवघड का? पुन्हा एकदा, बी अवघड नाहीये, फक्त एवढंच घडतं की इतर क्रियापदांमध्ये होणारा बदल हा छोटासा आहे, थोडा आहे. कुठेतरी ईडी लागतो आहे, कुठेतरी एचा यू, आय असं काहीतरी होतंय, आयचं ए होतंय, एवढे छोटे बदल होत आहेत. बीच्या बद्दल मात्र अख्खाच्या अख्खा शब्द बदलताना दिसतो, म्हणून थोडंसं वेगळेपण असल्यासारखं आपल्याला वाटतं. आता हे जे बी क्रियापद आहे हे आपल्याला अतिशय महत्वाचं आहे, पुन्हा पुन्हा वापरलं जाणार आहे. त्यामुळे याची ही जी सगळी स्वरूपं आहेत ती तुमच्याकडे नोटेड हवीत, हे चार्ट्स नोटेड हवेत आणि तुमच्या लक्षात आलं असेल तुम्हाला फर्स्ट पर्सन, सेकंड पर्सन आणि थर्ड पर्सन म्हणजे काय हे माहिती हवं. ते माहिती नसेल तर त्याबद्दल ही सेपरेट व्हिडिओ तोही पहा. आय होप तुम्हाला बी हे व्हर्ब आता व्यवस्थित कळलेलं असेल. नोट डाऊन करा, पुढे काळ शिकत असताना आपल्याला ह्या व्हर्बचा सातत्याने वापर करावा लागणार आहे. थँक्यू.